नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या शैक्षणिक शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IIM मुंबईचे केंद्र आता पुण्यातही सुरू होणार आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या दिन कमिटी आणि अकॅडमिक काउन्सिलनं मान्यता दिली आहे. नमस्कार. आपल्या सर्व पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक अभिमानास्पद अशी बाब, ती म्हणजे मुंबई IIMचं केंद्र आता पुण्यात सुरू होत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याचं केंद्र पुण्यात होणं ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच एक समाधानाची आनंदाची बाब आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो. खरं तर पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी मानली जाते. आणि अशा पुण्याच्या या वैभवांमध्ये शिक्षणाच्या या विश्वामध्ये आणखी एक मानाचा तुरा आता रोवला जाणार, आणि तो म्हणजे पुण्यात आता मुंबईच्या IIMचं केंद्र सुरू होत आहे. मी आपल्याला सर्वांना हे सांगेल की या संदर्भात आपण मागणी केली होती आणि त्यानंतर मुंबईच्या IIMच्या अकॅडमिक काउन्सिलनं याला मान्यता दिली. संस्थेच्या डीन्स कमिटीमध्ये या संदर्भातली चर्चा झाली आणि आपल्याला मान्यता मिळाली. खरं तर आपलं पुणे हे देशातलं एक अग्रगण्य केंद्र आहे, जे IT मध्ये, तंत्रज्ञानामध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग केंद्राच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक प्रमुख केंद्र मानलं जातं. आज हे पुण्यातलं जर IIM कॅम्पस आपलं सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्याच्या या शैक्षणिक विश्वाची एक दिशाच बदलून जाईल. स्टार्टअप असेल, उद्योजकता असेल, या सगळ्यांसाठीचं एक शक्तिशाली केंद्र म्हणून हे पुण्यातलं कॅम्पस काम करेल. पुण्याच्या ह्या सगळ्या आपल्या शैक्षणिक विभागाशी म्हणालो तसं की एक नाव आहे आपलं, जागतिक स्तरावरती आज पुण्याचं शिक्षणामध्ये नाव आहे. IIMची आपल्याकडे जी कमतरता होती ती या निमित्तानं आता पूर्ण होणार आहे. मला असं वाटतं राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि आपलं पुणे म्हणजे तंत्रज्ञान आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या केंद्रात, या नवीन केंद्रानंतर खरं तर याच्यामध्ये एक भक्कम नॉलेज कॉरिडॉर तयार होईल. आणि म्हणून पुणेकरांचं मी अभिनंदन करतो. पुण्यातल्या आमच्या या विद्यार्थी पुण्यात असतील, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी आता उपलब्ध होतीये. आणि म्हणून या सगळ्यासाठी मी खरं तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताचा जो संकल्प त्यांनी केलाय तो एक खऱ्या अर्थानं पूर्ण होण्यासाठी या केंद्राचे सुद्धा एक, मला असं वाटतं, योगदान महत्वाचं ठरेल. आणि म्हणून माननीय मोदीजी असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी असतील, तसेच देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधानजी असतील, यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसेच मी विशेष धन्यवाद या निमित्ताने देईल की आपल्या IIM मुंबईचे जे काही चेअरमन आहेत शशिकिरण शेट्टी, तसेच आपले डायरेक्टर प्रोफेसर मनोज कुमार तिवारी, या दोघांनाही मी धन्यवाद देईल की पुण्यासाठी आपण हा विचार केलात, आमची मागणी मान्य केली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा समस्त पुणेकरांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.